भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. पंकजा मुंडेंनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरून राजकीय चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. बघूया एक रिपोर्ट. पंकजा मुंडेंनी घेतली आमदारकीची शपथ. पंकजा मुंडे अखेर सभागृहात परतल्या. पंकजा मुंडेंना मिळणार मंत्रीपद. पंकजा गोपीनाथ मुंडे. पंकजा मुंडे अखेर सभागृहात परतल्या. पंकजा मुंडेंनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी विजय साकारला होता. तेव्हा वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष करण्यात आला होता. मात्र आता पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आल्यानं त्या मंत्री होणार का याची ही चर्चा आता सुरू झाली आहे. आणि खुद्द पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानेच ती चर्चा सुरू झाली. आमदारकीची शपथ तुम्ही घेतलीत, मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेणार अशी चर्चा काही दिवस रंगत होती. या राज्यात जे जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे. तशीच माझी ही चर्चा आहे. आता जे जे निर्णय होतील ते पाहू. मी पण पाहीन तुमच्यासोबत. मला आता तर त्याबद्दल काही माहिती नाही. 2019 मध्ये पराभूत झाल्यानं पंकजा मुंडे पहिल्यांदाच मुख्य प्रवाहात दिसतात. मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या बीडच्या परळी मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवास पंकजा मुंडेंच्या नशिबी आला. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांच्या जागेवर विधानसभेची उमेदवारी त्यांची कन्या पंकजा मुंडेंना देण्यात आली. त्याचवेळी मुंडे कुटुंबियांमधला संघर्षही दिसून आला. याच संघर्षातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढाई झाली. मात्र यात पंकजा मुंडेंनीच बाजी मारली. राज्यात 2014 मध्ये भाजप शिवसेनेचं महायुतीचं सरकार आलं. पंकजा मुंडेंना लाल दिवा मिळाला. आमदार पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळाली. ग्रामविकास मंत्रिपद पंकजा मुंडेंनी भूषवलं. गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्या. मात्र 2019ला चित्र पालटलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना धूळ चारली. त्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन झालंच नाही. पंकजा मुंडेंना अखेर 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंऐवजी तिकीट देण्यात आलं. मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला. मात्र विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंनी विजय साकारलाय. आणि आता आमदारकीनंतर पंकजा मुंडेंना पुन्हा लाल दिवा मिळणार का याची चर्चा सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.